सर्वांना जय भीम. मी सिद्धार्थ शिंगारे औरंगाबादवरून. आज ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, आम्ही अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे या फेसबुकवरची हा जो ग्रुप आहे, या ग्रुपनं ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आणि या व्याख्यानमालेमध्ये जो विषय दिलेला आहे तो विषय आहे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका, असा हा विषय दिलेला आहे. तर या विषयाला अनुसरून आपण आज काही मांडणी करणार आहे. मी सर्वप्रथम या ग्रुपच्या सर्व सदस्यांचा मी आभारी आहे की त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून या लोकशाहीमध्ये पत्रकारितेची काय भूमिका आहे हा विषय लावलेला आहे. आणि हा लॉकडाऊनचा काळ आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये हा विषय घेऊन चर्चेला जात आहे. ही फार मोठी उपलब्धी आहे. लॉकडाऊनमुळे सर्व लोक घरी आहेत आणि घरी असतानासुद्धा या ग्रुपचे लोकांनी हे जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्यामधून काही एक मेसेज जात आहे. तो मेसेज आहे की लॉकडाऊन जरी असेल तरी बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले होते की जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा, आणि हा जो जागृतीचा अग्नी तेवत ठेवण्याचं काम आम्ही अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे हा जो ग्रुप हे काम करत आहे, याचा मलासुद्धा अभिमान वाटत आहे. आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन की तुम्ही अशा काळातसुद्धा हा विषय लावलेला आहे. मुळात बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीचा एक दृष्टिकोन आहे. त्या दृष्टिकोनातून आपण हे विश्लेषण करणार आहोत. परंतु हे दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याअगोदर जगामध्ये या संदर्भात काय बोललं जातं, पत्रकारिते संदर्भामध्ये काय म्हणणं आहे जगभरातल्या विद्वानांचं, हे बी आपण समजून घेणार आहोत. या माझ्या या भाषणाचे काही मी खंड पाडलेले आहेत. पहिल्या भागामध्ये मी वैश्विक स्तरावरती काय भूमिका आहे मीडिया संदर्भामध्ये ही एक मांडणार आहे. दुसऱ्या भागामध्ये भारतामध्ये पत्रकारितेचा उदय कधी झाला आणि तो कोणी केला या संदर्भामध्ये एक थोडीशी जानकारी मी देणार आहे. तिसऱ्या यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ सुरू करण्याच्या अगोदर किती लोक, म्हणजे कोणकोणते पेपर होते, तर त्या संदर्भामध्ये पत्रकारिता कोणती चालली या संदर्भामध्ये एक भूमिका मांडणार आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता हा एक विषय राहील. त्याच्यानंतरचा भाग राहील बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरची पत्रकारिता. आणि शेवटचा भाग राहील आजची काय परिस्थिती आहे, आजच्या काळातील परिस्थिती. तर असा हा या विषयाचे मी 5 भाग केलेले आहेत. तर पहिला आपण भागाकडे वळूयात की जगभरामध्ये या संदर्भामध्ये काय बोललं जातं. तर जगभराचा जर ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर जगभरामध्ये या संदर्भामध्ये काय बोललं जातं, तर जगभरामध्ये या संदर्भात सांगितलं जातं की पत्रकारिते संदर्भामध्ये मी कार्ल मार्क्सपासून सुरुवात करतो. कार्ल मार्क्सचं असं म्हणणं आहे पत्रकारितेच्या संदर्भामध्ये की ज्यांचे उत्पादन प्रक्रियेवर कंट्रोल असतो, अंकुश असतो, त्यांचाच विचार प्रक्रियेवर सुद्धा अंकुश असतो. हे जे मार्क्सचं म्हणणं आहे, मार्क्सचं असं म्हणणं आहे की जे लोकांचं शासनावरती ताबा असतो, सत्तेवरती ताबा असतो, तेच लोक ठरवतात लोकांनी काय विचार केला पाहिजे आणि लोकांनी काय विचार केला पाहिजे हे ठरवण्याचं माध्यमसुद्धा एक मीडिया आहे. म्हणजे मीडियाचा रोल असा केला जातो असं कार्ल मार्क्स म्हणलेलं आहे. त्यानंतर एक मोठा फिलॉसॉफर आहे ग्रामशीचं असं म्हणणं आहे की सत्ता टिकवण्यासाठी फक्त बंदुकीची आवश्यकता नाही. म्हणजे सत्ता ही फक्त बंदुकीने टिकत नाही. तर सत्ता टिकवण्यासाठी काय लागतं, तर सत्ता टिकवण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक गोष्ट आहे संस्कृती आणि दुसरी गोष्ट आहे शिक्षण आणि संस्कृती जर असेल तर सत्ता टिकवली जाते. आणि शिक्षण आणि संस्कृती बनवण्याचं काम हा मीडिया करत असतो, पत्रकारिता करत असते, असं ग्रामशीचं म्हणणं आहे. म्हणजे
ग्रामशीचं सुद्धा म्हणणं आहे की शिक्षण आणि संस्कृती हे टिकवण्याचं काम, जे की शासक वर्गाची सत्ता टिकवण्याचं काम जे मीडिया करतो, त्या मीडिया संदर्भामध्ये ग्रामशीनं असं वाक्य वापरलेलं आहे. तिसरा एक आंतरराष्ट्रीय एक मानसोपचार तज्ज्ञ आहे मानसशास्त्रातला एरिक फॉर्म म्हणतो की विचार स्वातंत्र्य, आपण विचार स्वातंत्र्यावर बोलतो जगभरामध्ये, परंतु विचार स्वातंत्र्य काय गोष्ट आहे, तर विचार स्वातंत्र्यामध्ये एरिक फॉर्म म्हणतो की ही एक काय म्हणजे विचार स्वातंत्र्य, प्रत्येकाला वाटतं की आपल्याला विचार स्वातंत्र्य आहे, परंतु एखाद्याला जर हिप्नोटाईज केलं आणि हिप्नोटाईज करून त्याला एखादी कडू गोष्ट जरी खाऊ घातली तरी तो त्याला गोड म्हणतो. म्हणजे मीडिया काय करतो, तुम्ही कसा विचार केला पाहिजे, विचार तुम्ही कसा केला पाहिजे हे ठरवतो. मीडिया ही गोष्ट ठरवतो की तुम्ही विचार कसा केला पाहिजे, आणि शासक वर्गाला जो अपेक्षित आहे तोच तुम्ही विचार करता, परंतु तुम्हाला वाटत असतं की तुमचं विचार स्वातंत्र्य आहे, असं म्हणजे सायकोलॉजीमधला तज्ज्ञ एरिक फॉर्म असं म्हणतो. रिसेंटली एक फार मोठा लिंग्विस्टिक फिलॉसॉफर आहे नॉम चॉम्स्की, याचं एक मॅन्युफॅक्चरिंग कन्सेप्ट आहे. तो मॅन्युफॅक्चरिंग कन्सेप्ट नावाचा त्यांनी जो कन्सेप्ट मांडलेला आहे, त्याच्यावर एक मूवीसुद्धा बनलेला आहे. त्यामध्ये तो म्हणतो की मीडिया आहे जनमत बनवण्याचं माध्यम आहे. म्हणजे जगभरामध्ये जो मीडियाचा उपयोग केला जातो तो उपयोग जगभरामध्येच ओपिनियन बनवण्यासाठी, लोकांचं जनमत तयार करण्यासाठी हा मीडियाचा उपयोग होतो. तर असे जगभरामधला जो दृष्टिकोन आहे त्यामधून आपण एक सारांश काढू शकतो की लोकांचं जनमत बनवणे हा मीडियाचा उद्देश असतो. आणि दुसरा एक सारांश काढू शकतो आपण की ज्यांचं सरकार असतं, ज्यांची सत्ता असते, जो सत्ताधारी वर्ग आहे, तोच वर्ग लोकांनी काय विचार केला पाहिजे हे ठरवत असतो. हे जगभरातल्या अभ्यासावरून आपण एक मांडू शकतो, एक तर्काला येऊ शकतो. आता ज्यावेळेस आपण भारताचा विचार केल्यानंतर भारतामध्ये जे आधुनिक काळामध्ये मीडियाची जी सुरुवात झालेली आहे, प्राचीन काळामध्ये मीडिया अवेलेबल नव्हता. जसं की बुद्धाचा भिक्खू संघ आहे, यांनी पायी जाऊन तोंडी वोकल मीडिया होता, तो म्हणजे तोंडानं प्रचार प्रसार केलेला आहे. मध्ययुगीन काळामध्ये जे संतांचं आंदोलन आहे, त्या संतांच्या आंदोलनाने अभंग लिहिले, तुकारामांची गाथा आहे, की अभंगाच्या मार्फत, कीर्तनाच्या मार्फत प्रत्यक्ष संवाद साधलेला आहे लोकांना. आणि प्रत्यक्ष संवाद साधून काही लिखित स्वरूपामध्ये त्यांचे काही ग्रंथ अवेलेबल आहेत. तर तो संवाद वोकल मीडियाद्वारे तो संवाद साधला गेलेला आहे. आणि मग भारतामध्ये पहिल्यांदा जे आधुनिक इंग्रज आल्यानंतर खऱ्या अर्थानं मीडियाचं काम चालू झालेलं आहे असं म्हणता येईल. भारतामध्ये पहिल्यांदा बंगालमध्ये द बंगाल गॅझेट नावाचं एक पेपर निघाला. म्हणजे द बंगाल गॅझेट हा 1787 मध्ये निघालेलं पत्रक आहे. म्हणजे आधुनिक भारतामध्ये जी मीडियाची सुरुवात झालेली आहे, पत्रकारितेची सुरुवात झालेली आहे, ती भारतामध्ये 1787ला बंगाल गॅझेट नावानं ती सुरुवात झालेली आहे. आणि ती ज्या व्यक्तीने चालू केलेली आहे त्याचं नाव आहे जेम्स ऑगस्ट हिक्की असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्या व्यक्तीनं, जेम्स ऑगस्ट हिक्कीनं, हे बंगालमध्ये पहिला पेपर काढला. ही आधुनिक भारतामध्ये जी पेपरची सुरुवात झाली ही बंगालमधून झालेली आहे. त्यानंतर भारतीय लोकांनी जी मीडियाची सुरुवात केली, पत्रकारितेची सुरुवात केली, जे बंगालमध्येच 1827च्या काळामध्ये जे राजाराम मोहन राय होता, त्या राजाराम मोहन रायनं जो ब्रह्मो समाज बनवला आणि त्या ब्रह्मो समाजाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यानं एक पेपर सुरू केला. म्हणजे ब्रह्मो समाजाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यानं जो पेपर सुरू केला राजाराम मोहन रायनी, त्या पेपरचं नाव होतं संवाद कमोदी नावाचा पेपर राजाराम मोहन रायनी 1827 साली तो सुरू केला. ही भारतातला जो व्यक्ती आहे, भारतीय व्यक्तीनं सुरू केलेली मीडियाची परंपरा आपण असं त्याला गृहीत धरू शकतो. आणि महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम जो पेपर झालेला आहे तो 1832ला बाळशास्त्री जांभेकर, महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832ला दर्पण नावाचा पेपर सुरू केलेला आहे. म्हणजे दर्पण नावाचा पेपर 1832ला बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्रात सुरू केला.
आणि महाराष्ट्रामध्ये ही पत्रकारितेची परंपरा बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेली आपल्याला दिसून येते. आता त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्याला बहुजनांची, वंचितांची आणि कष्टकऱ्यांची, शूद्र अतिशूद्रांची पत्रकारिता जर म्हणालं तर ज्योतिराव फुलेंना प्रेरणा मानून जो दीनबंधू नावाचा पेपर निघाला, तो दीनबंधू पेपर नारायण मेघाजी लोखंडे आणि कृष्णाजी भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे आणि कृष्णाजी भालेकर यांनी 1875च्या दरम्यान हा दीनबंधू हा पेपर सुरू केला. यामध्ये ज्योतिराव फुलेंना अपेक्षित असणारे विचार मांडले जायचे आणि मोठ्या प्रमाणावर हा दीनबंधू चाललेला आहे. तो दीनबंधू नंतर ज्योतिराव फुलेंच्या मृत्यूनंतर सावित्रीमाई फुलेंनी चालवलेला आहे, म्हणजे त्याला संपादक म्हणून सावित्रीमाई फुलेंनी काम केलेलं आहे. सावित्रीमाई फुलेच्या मृत्यूनंतर एक महिला आहेत तानुबाई बिर्जे. या तानुबाई बिर्जे यांनी हा पेपर 1912 पर्यंत चालवलेला आहे, म्हणजे 1912 पर्यंत पेपर चालवलेला आहे तानुबाई बिर्जे यांनी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तानुबाई बिर्जे यांनी 1912 पर्यंत हा पेपर चालवलेला आहे. आता त्याच दरम्यान आपण जर टिळकांनी एक पेपर चालू केलेला आहे, टिळकांनी 2 पेपर चालू केले. एक इंग्लिशमध्ये चालू केला, त्याचं नाव आहे मराठा, आणि एक मराठीत चालू केला, त्याचं नाव आहे केसरी. म्हणजे मराठीत जो चालू केला त्याचं नाव आहे केसरी आणि इंग्लिशमध्ये चालू केला त्याचं नाव आहे मराठा, असा त्यांनी पेपर चालू केलेला आहे. तर ही एक पत्रकारितेची आणि महाराष्ट्रामध्ये पेपर कसे सुरू झाले या संदर्भामधली भूमिका आहे. आता आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो तर एक कालखंड आहे बाबासाहेबांच्या अगोदरचा, म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदर कोणी पत्रकारिता केली, एक कालखंड आहे बाबासाहेबांचा, आणि तिसरा कालखंड आहे बाबासाहेबाच्या नंतरचा, म्हणजे बाबासाहेबांच्या पूर्वी, बाबासाहेबांचा काळ आणि बाबासाहेबाच्या नंतर, असे 3 कालखंड यामध्ये पडतात. म्हणजे 3 कालखंड पडतात. पहिला जो कालखंड आहे बाबासाहेबांच्या पूर्वी, बाबासाहेबांच्या पूर्वी अस्पृश्यांची जी चळवळ आहे, ज्या लोकांनी चळवली त्यांनी सुद्धा पेपर काढलेला आहे. हे आपल्याला त्याचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल. बाबासाहेबांनी ज्यांचं नाव घेतलेलं आहे ते एक महान नेते आहेत. महार समाजाचं, अस्पृश्यांची जी मुवमेंट पहिल्यांदा जी सुरू केली महाराष्ट्रामध्ये, ज्यांचं नाव आहे गोपाल बाबा वल्लंकर. या गोपाल बाबा वल्लंकरांनी पेपर काढला होता आणि त्या पेपरचं नाव होतं विटाळ विध्वंसक. विटाळ विध्वंसक नावाचा पेपर गोपाळ बाबा वल्लंकरांनी काढला होता. हा जो पेपर आहे विटाळ विध्वंसक, हा खूप गाजलेला महार लोकांमध्ये आणि त्या काळातील अस्पृश्य लोकांमध्ये खूप गाजलेला पेपर होता विटाळ विध्वंसक. त्या विटाळ विध्वंसकचं जर तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कराल तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होतं ॲनिलेशन ऑफ अनटचॅबिलिटी. म्हणजे विटाळ विध्वंसकचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे ॲनिलेशन ऑफ अनटचॅबिलिटी. त्या पेपरचं नाव जर इंग्लिशमध्ये होतं ॲनिलेशन ऑफ अनटचॅबिलिटी. ज्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांचं फेमस जे भाषण आहे, जे पुस्तकरूपात छापलं, ॲनिलेशन ऑफ कास्ट, ॲनिलेशन ऑफ कास्टचं जे नाव आहे, ॲनिलेशन हा जो शब्द आहे, हा शब्द त्यांनी गोपाळ बाबा वल्लंकरांच्या पेपरचा शब्द आहे. म्हणजे गोपाळ बाबांचा जो शब्द आहे विटाळ विध्वंसक, त्या पेपरचं नाव घेतलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याच्या पुढे एक गोष्ट आपण म्हणू शकतो, विटाळ विध्वंसक पेपरमध्ये काय छापून आलेलं आहे, तर गोपाळबाबा वल्लंकरांनी जे खऱ्या अर्थाने अस्पृश्य समाजाचे नेते होते बाबासाहेबांच्या अगोदर, तर गोपाळबाबा वल्लंकरांनी त्या पेपरमध्ये ज्या प्रमुख मागण्या केलेल्या आहेत, जशी एक प्रमुख मागणी होती की अस्पृश्यांना इंग्रजांनी मिलिटरीतून काढून टाकलं होतं. 1894ला मिलिटरीमधून अस्पृश्यांना काढून टाकलं. बाबासाहेब आंबेडकरांचे वडीलसुद्धा मिलिटरीत होते आणि सुभेदार पदावर होते, त्यांनासुद्धा नोकरीतून काढून टाकण्यात आलं. त्यावेळेस बाबासाहेबांचं वय हे 3 वर्ष होतं. तर ही जी भूमिका इंग्रजांनी घेतली होती या विरोधामध्ये विटाळ विध्वंसकनं लिखाण केलेलं आहे. विटाळ विध्वंसकनं सरकारला धारेवर धरलेलं आहे आणि अस्पृश्यांना परत मिलिटरीमध्ये घ्या, ही भूमिका विटाळ विध्वंसक घेताना आपल्याला दिसतो. आता विटाळ विध्वंसक ही जी भूमिका घेतो, आपण हे पाहू शकतो की बाबासाहेब आंबेडकरसुद्धा ज्यावेळेस लेबर मिनिस्टर झाले त्यावेळेस त्यांनी महा रेजिमेंट चालू केली. म्हणजे विटाळ विध्वंसकची जी भूमिका होती की अस्पृश्यांना मिलिटरीत घेतलं पाहिजे, तीच भूमिका बाबासाहेबांनी 1942ला घेताना आपल्याला दिसतात. दुसरी भूमिका एक विटाळ विध्वंसकची होती
की सेपरेट सेटलमेंट असली पाहिजे. आमच्यासोबत अछूतपणाचा जो अनटचॅबिलिटीचा व्यवहार होतो तो जर व्हायचा नसेल तर आम्हाला आमची एक स्वतंत्र वसाहती असल्या पाहिजेत, सेपरेट सेटलमेंट असली पाहिजे. ही बाबासाहेबांची जी भूमिका आपल्याला दिसते ती मुळात विटाळ विध्वंसकची भूमिका आहे. विटाळ विध्वंसकने ही त्या पेपरमधून भूमिका मांडली. तीच भूमिका शेड्यूल कास्ट फेडरेशननं 1942 नंतर मांडताना आपल्याला दिसतात. बाबासाहेब आंबेडकर ही भूमिका घेऊन दिसतात. त्यावरून आपण हे म्हणू शकतो की विटाळ विध्वंसक हा जो पेपर आहे हा अस्पृश्यांच्या चळवळीमध्ये फार महत्त्वाचा रोल पे करत होता. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखी एक पेपर आहे सोमवंशीय मित्र नावाचा. तो सोमवंशीय मित्र नावाचा पेपरसुद्धा त्या काळी अस्पृश्य लोक चालवायचे आणि ही अस्पृश्यांची चळवळीची भूमिका आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्या सामाजिक कामामध्ये बाबासाहेब ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांनी जो पहिला पेपर काढलेला आहे त्या पेपरचं नाव मूक नायक ठेवलेलं आहे. हा जानेवारी महिन्यामध्ये 31 जानेवारी 1920ला याचा पहिला अंक आला, मूक नायक. हा मूक नायक हा शब्द यामुळे ठेवला की माझा समाज हा मुका आहे. कारण बाबासाहेबांनी ते पेपर काढताना एक भूमिका स्पष्ट केली. हिंदू समाजाचे 3 घटक आहेत. एक ब्राह्मण, दुसरे ब्राह्मणेतर म्हणजे आजचे मराठा ओबीसी, आणि तिसरा एक घटक आहे बहिष्कृत. त्यामुळं ब्राह्मणांचे स्वतःचे पेपर आहेत, जे ब्राह्मणेतर लोक आहेत ब्राह्मणेतरांचे पेपर आहेत. परंतु ब्राह्मणेतरांच्या पेपरमध्ये जी मांडणी होते ती परिपूर्ण मांडणी होत नाही. बहिष्कृत लोकांची मागणी, बहिष्कृत लोकांचं जे मत आहे ते थोड्याच प्रमाणात त्यामध्ये व्यक्त होतं. त्यामुळे बहिष्कृत लोकांचा एक सेपरेट पेपर असला पाहिजे ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर मानतात. आणि समाज मुका असल्यामुळं त्या मूक नायक म्हणजे जो समाजाला बोलता येत नाही त्याचा बोलणारा हा नायक आहे. मूक नायक हा शब्द बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्या काळामध्ये शाहू महाराजांनी या पेपरला मदत केलेली आहे. शाहू महाराजांच्या मदतीमुळं हा पेपर सुरू होऊ शकला. या पेपरची ज्यावेळेस टिळकांचा एक पेपर आहे केसरी, त्या केसरीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बातमी छापायचं एक बातमी दिली की आम्ही असा पेपर चालू करत आहोत मूक नायक, ही केसरीनं बातमी छापावी. परंतु आश्चर्याची गोष्ट आहे की केसरीनं ही मूक नायकची बातमी छापली नाही. म्हणजे केसरी हा टिळकांचा जो पेपर आहे त्यांनी ही बातमी छापली नाही. आता म्हणजे मूक नायकची साधी बातमीसुद्धा टिळकांना छापू वाटली नाही. त्यानंतरची मजेशीर अशी गोष्ट आहे की टिळक मरतात आणि टिळक मेल्यानंतर बाबासाहेब मूक नायकमध्ये लिहितात, एकच वाक्य लिहितात, पुण्यातले टिळक मेले. म्हणजे पुण्यातले टिळक मेले एवढंच बाबासाहेब लिहितात, बाकी जास्त काही लिहित नाही. ह्याचं एक कारण आहे. कारण ज्यावेळेस ज्योतिराव फुलेंचं निर्वाण झालं होतं तर ज्योतिराव फुलेचं निर्वाण झाल्यानंतर टिळकांचा जो केसरी पेपर आहे त्या केसरी पेपरमध्ये एक लाईनची बातमीसुद्धा टिळकांनी छापली नाही. म्हणजे केसरी पेपरमध्ये ज्योतिराव फुले वारल्याची एक सिंगल लाईन बातमी छापली नाही. बाबासाहेब आंबेडकरांना एक सिंगल लाईन छापली, पुण्याचे टिळक मेले, एक सिंगल वाक्य छापलं त्यांच्या मूक नायकमध्ये. तर ही भूमिका बी आपल्याला समजून घ्यावी लागेल की ब्राह्मणांचे पेपर जे आहेत ते पेपर बाबासाहेबांची जी अस्पृश्यांची जी चळवळ बाबासाहेब चालवत होते याची कोणतीही बातमी द्यायला तयार नव्हती. म्हणजे बाबासाहेब हे म्हणतात हे बातमी देत नाहीत, हे फक्त त्यांच्या जातीची बातमी देतात आणि फक्त त्यांच्या जातीच्या बातम्या देत नाहीत तर आमच्या विरोधात बातम्या देतात. म्हणजे पत्रकारितेची भूमिका ही निष्पक्षपणे केली पाहिजे. परंतु ही पत्रकारिता ही त्यांची पत्रकारिता आहे, त्यांच्या हिताची पत्रकारिता आहे, त्यांच्या जातीच्या हिताची पत्रकारिता आहे. यामध्ये अस्पृश्यांना बहिष्कृतांना कोणतेही स्थान नाही. ही भूमिका मूक नायक मध्ये बाबासाहेब आंबेडकर मांडतात. परंतु एक 6-7 महिने मूक नायक चालला आणि बाबासाहेबांना लंडनला परत त्यांची जी DSCला त्यांनी जे ॲडमिशन घेतलं होतं आणि बॅरिस्टरीला त्यांनी जे ॲडमिशन घेतलं होतं, शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर परत लंडनला गेले आणि मग 3 वर्ष बाबासाहेब लंडनमध्येच थांबले. लंडनहून वापस येईपर्यंत हा पेपर बंद पडला होता. बाबासाहेबांनी ज्यांच्यावर विश्वास टाकून हा पेपर दिला तो पेपर ते चालवू शकले नाही. तो पेपर काही काळानंतर बंद झालेला आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर 1927ला एक नवीन पेपर काढला आणि त्या पेपरचं नाव होतं बहिष्कृत भारत.
हा जो बहिष्कृत भारत आहे, आपण महाराष्ट्र शासनानं जे बाबासाहेब आंबेडकरचे रायटिंग अँड स्पीचेस जे प्रकाशित केलेले आहेत, त्यामधील खंड तुम्ही 19 आणि 20 वाचू शकता. हे मराठीमध्ये छापलेले आहेत. महाराष्ट्र सरकारनं जे बाबासाहेबांचं साहित्य छापलेलं आहे ते 17 खंडापर्यंत इंग्लिशमध्ये आहे. 18व्या खंडाचे 3 पार्ट आहेत, ते मराठीमध्ये आहेत, ते भाषणं आहेत. आणि 19 खंड आणि 20 खंड, 19 नंबरचा खंड आणि 20 नंबरचा खंड, हे 2 खंड बाबासाहेबांची जी पत्रकारिता आहे, पत्रकारितेवरती हे खंड लिहिलेले आहेत, महाराष्ट्र सरकारनं छापलेले आहेत आणि ते मराठीमध्ये आहेत. बाबासाहेबांनी जे पुस्तकं लिहिले ते सर्व ग्रंथ इंग्लिशमध्ये लिहिले आणि बाबासाहेबांनी जे पेपरमध्ये लिहिलं ते सर्व त्यांनी मराठीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी पुस्तकं इंग्लिशमध्ये लिहिले आणि पेपरला जे आर्टिकल लिहिले ते मराठीत लिहिले. म्हणजे बाबासाहेबांच्या दोन्ही लँग्वेजमध्ये रायटिंग अवेलेबल आहे, हे आपल्याला बघायला मिळेल. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की बहिष्कृत भारत ज्यावेळेस बाबासाहेबांनी सुरू केला त्यावेळेस, म्हणजे बहिष्कृत भारत का सुरू केला याचं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. म्हणजे समाजावर जो बहिष्कृत समाजावर अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा पेपर काम करेल, हे एक बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. आणि दुसरं, जे समाजाला मार्गदर्शन करायचं आहे, मार्गक्रमण करायचं आहे, पुढे आम्ही काय करणार आहोत ही जी दिशा दाखवायची आहे, हे दिशा दाखवण्यासाठी, मार्गक्रमण करण्यासाठी ह्या बहिष्कृत भारताचा उपयोग होणार आहे. आपण 1927च्या जर घडामोडी बघितल्या, महाडचा सत्याग्रह आहे, ज्या महाडच्या सत्याग्रहाला बाबासाहेब धर्मसंग्राम म्हणतात, म्हणजे धर्मयुद्ध आहे, धर्माचं हे युद्ध आहे. आणि त्या धर्मसंग्रहाच्या बातम्या सगळ्या त्यांनी त्या बहिष्कृत भारतामध्ये छापलेल्या आपल्याला दिसतील. त्याच दरम्यान आपण आणखी एक गोष्ट बघितली पाहिजे. जसं बाबासाहेबांनी मूक नाईक काढला, मूक नाईक काढण्यामागची जी भूमिका होती, जी साऊथ बोरो कमिटी भारतात आली होती आणि त्या साऊथ बोरो कमिटीला बाबासाहेबांनी मेमोरंडम दिलं होतं अस्पृश्यांच्या वतीनं. आणि बाबासाहेबांनी मेमोरंडम दिल्यानंतर अस्पृश्यांच्या वतीनं आणखी एका व्यक्तीनं मेमोरंडम दिलं, त्याचं नाव होतं वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे. विठ्ठलरामजी शिंदेनं वेगळी भूमिका घेतली, बाबासाहेबांची भूमिका वेगळी होती. त्यामुळं समाजामध्ये कन्फ्युजन तयार झालं. ते दूर करण्यात यावं म्हणून बाबासाहेबांना एका पेपरची गरज पडली. म्हणजे साऊथ बोरो कमिटीला समोर जी बाबासाहेबांनी भूमिका घेतली, अस्पृश्यांचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व असलं पाहिजे, अस्पृश्यांचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व असलं पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांनी घेतली. अस्पृश्यांचे प्रतिनिधी आमदार खासदार असले पाहिजेत, ही भूमिका बाबासाहेबांनी घेतली होती. विठ्ठलरामजी शिंदेने भूमिका घेतली होती की अस्पृश्यांचे प्रतिनिधी अस्पृश्य असावेत हे आवश्यक नाही, जे सवर्ण आहेत ते सुद्धा अस्पृश्यांचे प्रतिनिधी बनू शकतात, अशी विचित्र भूमिका विठ्ठलरामजी शिंदे यांनी घेतली होती. त्या भूमिकेविरोधामध्ये बाबासाहेबांची जी भूमिका समजून सांगण्यासाठी बाबासाहेबांनी हा मूक नाईक काढला. मूक नाईकच काढला तर आज आपण आजच्या दिवशी, आज 31 तारीख आहे आणि आश्चर्याची म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे की 100 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद घेतली होती. दिवस होता 30 मे, दुसरा दिवस होता 31 मे आणि तिसरा दिवस होता 1 जून. अशी 3 दिवस ही परिषद चालली, अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद. त्या परिषदेला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या परिषदेमध्ये विठ्ठलरामजी शिंदेच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला आणि बाबासाहेबांची भूमिका, शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली ती भूमिका मांडली गेली. तर हा ऐतिहासिक आजचा दिवस आहे आणि आजच्याच दिवसामध्ये जी बाबासाहेबांची मूळ भूमिका बाबासाहेबांनी नागपूरला अखिल भारतीय लेवलचा, राष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम घेऊन मांडली, त्याला आजच्याच दिवशी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर ही सगळी भूमिका मांडण्यासाठी बाबासाहेबांनी मूक नाईक चालू केला होता. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी जो बहिष्कृत भारत चालू केला, कारण त्यावेळेस सायमन कमिशनसुद्धा आलेलं आहे, सायमन कमिशनला बाबासाहेबांनी साक्ष दिलेली आहे. त्या काळात महाडचा सत्याग्रह आहे, मनुस्मृती दहन आहे आणि जो संघर्षाचा सगळा कालखंड आहे, त्या संघर्षाच्या सर्व आपली भूमिका लोकांना कळावी म्हणून बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारत नावाचा पेपर काढतात. मुळात हे बहिष्कृत भारत हे जे टायटल आहे, या टायटल संदर्भामध्ये आणखी एक गोष्ट आवर्जून मला सांगावीशी वाटते. बहिष्कृत भारत नावाचं एक पुस्तक विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिलं होतं. म्हणजे सयाजीराव गायकवाडांचं जे संस्थान होतं बडोदा, त्या बडोदा संस्थानामध्ये अस्पृश्यांची काय परिस्थिती आहे याचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करावा अशी सूचना
सयाजीराव गायकवाड यांनी विठ्ठलरामजी शिंदे यांना केली. विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1 वर्ष अभ्यास केला आणि बडोदा संस्थानामध्ये अस्पृश्यांची काय अवस्था आहे ही अहवाल बनवला आणि त्या अहवालाचं नाव होतं बहिष्कृत भारत. त्यानंतर बहिष्कृत भारत नावाचा एक पेपरसुद्धा होता. हे जे बहिष्कृत भारत बाबासाहेबांनी स्वतःच्या पेपरला नाव दिलं बहिष्कृत भारत 1927ला. हा एक बहिष्कृत भारत इथून शब्द आलेला आहे. बाबासाहेबांनी 24ला जे संघटन बनवलं बहिष्कृत हितकारणी सभा, म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभेचं हे मुखपत्र होतं बहिष्कृत भारत. आणि याच्यामध्ये हा बहिष्कृत भारत फार संघर्षपूर्ण चालला, भरपूर सारी त्याच्यामध्ये माहिती आली. तिसरा पेपर बाबासाहेबांनी जो सुरू केला होता त्याचं नाव होतं समता. मुळात बाबासाहेबांनी एक संघटन काढलं होतं समता समाज संघ, आणि या समता समाज संघाचं जे मुखपत्र होतं त्यामध्ये काही आर्टिकल बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत समता नावाचं. मुळात समता आणि समता समाज संघ हे ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांसाठी निर्माण केलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं संघटन होतं. परंतु नंतर सर्व ब्राह्मण बाबासाहेबाला सोडून गेले. जी भूमिका त्यांनी नंतर ती सोडून गेल्यामुळं समता समाज संघही बंद पडला आणि समता पेपरसुद्धा बंद पडलेला आपल्याला दिसतो. बाबासाहेबांनी त्यानंतर 1930ला जो पेपर सुरू केला त्याचं नाव होतं जनता. आणि हा जनता पेपर भरपूर कालखंडापर्यंत चालला. म्हणजे जनता हा 1930 ते 1955 असा 25 वर्ष पेपर चाललेला आहे. आणि काही अधूनमधून बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये आर्टिकल लिहित अग्रलेख लिहित असत जसा वेळ मिळेल तसं. परंतु हा 25 वर्षाचा कालखंड बाबासाहेबांच्या उमदेचा कालखंड आहे. आणि 25 वर्षाच्या कालखंडामध्ये जे जनता पेपर आला, या जनता पेपरची भूमिका म्हणजे एक पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, त्याच्यानंतर पुणे करार, गांधींचा सत्याग्रह आणि त्याच्या म्हणजे गांधींचं उपोषण आणि मग पुणे करार, बाबासाहेबांची धर्मांतराची घोषणा, 1937चं इंडिपेंडंट लेबर पार्टीतर्फे निवडणूक लढले बाबासाहेब, 1942चे शेड्यूल कास्ट फेडरेशन, 1946ची संविधान सभेची निवडणूक, संविधानामधला सगळा तो संघर्ष, त्यानंतर 1951चा बाबासाहेबांचा राजीनामा, 1952चे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे लोकसभेचे इलेक्शन आणि बाबासाहेबांची नंतरची धर्मांतराची भूमिका. तर हा समग्र जो 25 वर्षाचा कालखंड आहे तो जनता पेपरमध्ये छापून आलेला आहे. म्हणजे जनता पेपर म्हणजे काँग्रेसचा विरोध. राजकीय भाषेमध्ये बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणावर त्या पेपरमध्ये काँग्रेसचा विरोध छापलेला आहे. तर जनता पेपर एवढा पॉप्युलर हा शब्द झाला जनता, तुम्हाला आश्चर्य वाटेल. जनता म्हणजे काँग्रेसचा विरोध हे एवढं समीकरण बनलं की काँग्रेसला विरोध करण्यासाठी जनता होता एक, आणि बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या विरोधामध्ये जो पक्ष बनवत होते, शेवटी जो की रिपब्लिकन पक्षसुद्धा बाबासाहेब आंबेडकर जो बनवत होते तो अल्टरनेटिव्ह पार्टी होती. म्हणजे काँग्रेसला पर्याय बाबासाहेब आंबेडकर उभा करत होते आणि तो पर्याय जनता पेपरमधून सर्व ते छापून आलेला आहे. तर लोकांच्या मनामध्ये हा जनता शब्द एवढा पॉप्युलर झाला की काँग्रेसच्या विरोधामध्ये 3 पार्ट्यांनी आतापर्यंत सरकार बनवलेले आहेत. एक 1977ला जनता पार्टीने त्यांचं सरकार बनवलं, जनता पार्टी, मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. 2 1989ला व्ही.पी. सिंग प्रधानमंत्री झाले, त्यांच्या पार्टीचं नाव होतं जनता दल. आणि 95ला अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले, त्यांच्या पार्टीचं नाव होतं भारतीय जनता पार्टी. म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये ज्या 3 पार्ट्यांनी आतापर्यंत सरकार बनवलेलं आहे त्या 3 पार्ट्या, 1 जनता पार्टी, 2 जनता दल आणि 3 भारतीय जनता पार्टी, या तिन्हीमध्ये एक कॉमन शब्द आहे, तो आहे जनता. आणि हा जनता शब्द बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द आहे. म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये जे सरकार बनतं त्यांनासुद्धा जनता शब्द घ्यावा लागला. एवढा जनता शब्द पॉप्युलर होता. म्हणजे जनता शब्दाची एवढी हिस्ट्री मोठी आहे की काँग्रेसला पर्याय हा जनता शब्द आहे म्हणून. परंतु तो आंबेडकरी चळवळी न वापरता तो शब्द आंबेडकरच्या लोकांनी न वापरता दुसऱ्यांनी वापरला. जनता पार्टी असेल, जनता दल असेल किंवा मग भारतीय जनता पार्टी असेल, शब्द आपला आहे परंतु आपला शब्द दुश्मनाने वापरलेला आहे.
तर हे 25 वर्ष बाबासाहेबांनी जनता पार्टीमध्ये भरपूर सारं लिखाण केलेलं आहे, ते सुद्धा अवेलेबल आहे. आणि मग बाबासाहेबांनी जी म्हणजे स्वतः बौद्ध धर्माची जी दीक्षा घेतली, त्यानंतर बाबासाहेबांनी धम्माचं महत्त्व पटवण्यासाठी पेपरचं नाव बदललेलं आहे आणि मग पेपरचं नाव झालेलं आहे प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध भारत हे पेपरचं नाव आलेलं आहे. त्याचेसुद्धा बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे अंक काही निघालेले आहेत. 1956चे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा अंक निघलेला आहे. ते अंकसुद्धा आज अवेलेबल आहेत. प्रबुद्ध भारत म्हणजे भारताला प्रबुद्ध करणे, म्हणजे बौद्ध धर्म बाबासाहेब जे स्वीकारत होते त्याची भूमिका लोकांना समजून सांगण्यासाठी बाबासाहेबांनी पेपरचं नाव बदललेलं आहे. आता या म्हणून आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी 5 पेपर सुरू केले होते. एक मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत, हे 5 पाक्षिक बाबासाहेबांनी चालवले. आणि त्यांची भूमिका अशी होती, बाबासाहेबांनी मीडिया संदर्भामध्ये पत्रकारितेमध्ये एक भूमिका घेतली की ज्या चळवळीला म्हणजे एखादा पक्षी आहे आणि त्या पक्षाचे जर पंख छाटले तर तो उडू शकत नाही, त्यानुसार चळवळीला जर पेपर नसेल तर ती चळवळ चालू शकत नाही. म्हणजे पक्षाचे पंख जेवढे पक्षाला महत्त्वाचे असतात तेवढीच चळवळीला पत्रकारिता महत्त्वाची असते. म्हणजे एवढी महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब आंबेडकर मानतात की पक्षाचे पंख आणि पेपर हा इक्विव्हॅलंट गोष्ट आहेत. म्हणजे चळवळीला जर पेपर नसेल तर ती चळवळ जास्त काळ टिकू शकत नाही, ही महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणखी मीडिया संदर्भामध्ये बाबासाहेबांनी जे 1945ला जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू दी अनटचेबल्स. गांधी आणि काँग्रेसनं अस्पृश्यासोबत काय केलं, हा जो पेपर हे जे ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला, त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर मीडिया संदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती बोलतात. ती माहिती अशी आहे, बाबासाहेब म्हणतात की हा जो मीडिया आहे हा मीडिया माझ्या विरोधात लिहित राहतो आणि मला खलनायक सिद्ध करण्यासाठी मीडिया सतत प्रयत्नशील आहे. आणि बाबासाहेब म्हणतात जर मीडियाचं बारकाईनं अवलोकन केलं तर ही गोष्ट लक्षात येते की आजचा जो मीडिया आहे, आजचे जे पेपर आहेत, हे पेपरचे मालक बनिया लोक आहेत आणि तिथं जे संपादक आहेत ते संपादक ब्राह्मण लोक आहेत. म्हणजे मालक बनिया आहेत आणि संपादक ब्राह्मण आहेत. ही गोष्ट 1945ला बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. ही गोष्ट जर आज आपण बघितली तर आज या गोष्टीला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 75 वर्षानंतर सुद्धा जर आपण डिटेलमध्ये याचं ॲनालिसिस करायचं गेलो तर फार आश्चर्यकारक गोष्ट आहे की बाबासाहेब 75 वर्षापूर्वी म्हणत होते की मालक बनिया आहेत पेपरचे आणि संपादक ब्राह्मण लोक आहेत. म्हणजे हा जो मीडिया आहे हा ब्राह्मण बनिया मीडिया आहे. ही भूमिका बाबासाहेब 1945ला घेतात आणि 75 वर्ष झाला आज. आपण आज बी ॲनालिसिस केलं, आजचा जो मीडिया आहे ह्या मीडियाकडे जर आपण बघितलं, जेवढे न्यूज चॅनल आहेत तुम्ही ते सर्व न्यूज चॅनल बघा. 18 ते 19 न्यूज चॅनलचा मालक अंबानी आहे. अंबानी 18 ते 19 न्यूज चॅनलचा मालक आहे आणि ही सर्व मालकी बनिया लोकांच्या हातात आहे आज. आणि तिथं संपादक म्हणून ब्राह्मण लोक काम करतात. म्हणजे आजची परिस्थिती 75 वर्षापूर्वी तीच परिस्थिती होती जी आज परिस्थिती आहे. एक सिनियर जर्नलिस्ट आहेत आणि पॉलिटिकल सायन्सचे अभ्यासक योगेंद्र यादव. योगेंद्र यादवांचा एक रिसर्च पेपर पब्लिश झाला होता मध्यंतरी. योगेंद्र यादव म्हणतात की भारतातील 97% मीडियावर ब्राह्मण आणि बनिया यांचा कब्जा आहे. योगेंद्र यादव काय म्हणतात, भारतातील 97% मीडियावर ब्राह्मण बनियाचा कब्जा आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर 1945ला जी भूमिका मांडत होते ती आजसुद्धा रिलेव्हंट आहे. आणि एवढी रिलेव्हंट आहे की आज आपण पाहतो की बाबासाहेबांच्या भूमिकेला अनुसरून आज बी ब्राह्मण बनियाचा तो मीडिया आपल्याला दिसतो. तर ही बाबासाहेबांची अपेक्षा होती की पत्रकारिता ही निष्पक्षपणे केली पाहिजे. पत्रकारिताचं काम आहे जनमत तयार करणे. पत्रकारिता ही मुवमेंटची चळवळीची भूमिका मांडणे. ह्यासाठी बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिताकडे बघत होते, फार महत्त्वाचं साधन म्हणून बघत होते. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचा जो कालखंड आहे
या कालखंडामध्ये ज्यांनी वेगळे पेपर चालवले त्यामध्ये एक दलित पॅन्थरची मुवमेंट आपल्याला दिसते. महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थरमध्ये जे जवी पवार असतील, नामदेव ढसाळ असतील किंवा राजा ढाले असतील, राजा ढालेंनी एक धम्मलिपी नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं आणि त्या धम्मलिपीमध्ये त्यांची ते भूमिका मांडत राजा ढाले. त्यासोबतच नामदेव ढसाळ हे विद्रोह नावाचं जे पेपर चालवत त्याच्यामध्ये जवी पवार आणि नामदेव ढसाळ हे विद्रोह नावाच्या पेपरमध्ये त्यांची भूमिका मांडत हे पॅन्थरनं 2 पेपर चालू केले होते, धम्मलिपी आणि विद्रोह. त्याच्यामध्ये पॅन्थरनं त्यांची भूमिका मांडली. त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये बामसेफचा उदय झालेला आपल्याला दिसतो. कांशीरामजीच्या नेतृत्वाखाली बामसेफ संघटन निर्माण झालं. कांशीरामजीने नंतरच्या काळामध्ये BSP बनवली, बहुजन समाज पार्टी. आणि 1981ला कांशीरामजीने एक छोटी पुस्तिका काढली होती, इंट्रोडक्शन टू बामसेफ, आणि त्यामध्ये लिखित स्वरूपामध्ये ही चंदीगडला प्रकाशित केली. आणि त्याच्यामध्ये कांशीरामजीने भूमिका मांडली की आमची स्वतःची प्रेस असावी, आमचा स्वतःचा मीडिया असावा. की कांशीरामजीची भूमिका होती हे लिखित स्वरूपामध्ये अवेलेबल आहे. कांशीरामजीला नोएडाला, दिल्लीजवळ जे नोएडा आहे, नोएडाला एक मीडिया सेंटर चालू करायचं होतं आणि तिथून एक न्यूज चॅनल चालू करायचा मोठा प्लान होता आणि सर्वच भाषेमध्ये दैनिक सुरू करण्याचा त्यांचा तो प्लान होता. तो नोएडातून त्यांना तो मीडिया सेंटरच्या मार्फत चालवायचा होता. कांशीरामजीने एक बहुजन नायक नावाचा पेपरसुद्धा काढला. तो कांशीरामजी जिवंत असेपर्यंत चालला, नंतर तो BSPनं बंद करून टाकला आणि तो पेपर बंद पडला. तर ही नंतरच्या काळामधली मोठी घडामोड आहे. सोबतच बामसेफनं वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मूळनिवासी नायक नावाचा पेपर काढला. तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठीत काढला, नंतर हिंदीमध्ये निघाला, नंतर गुजरातीमध्ये निघाला, वेगवेगळ्या भाषेत निघाला. आता तो सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन मिळतो. हा पेपर बी अवेलेबल आहे आणि सोशल मीडियावर संघटितरित्या एक राष्ट्रीय स्तरावरती मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि संघटितरित्या सोशल मीडियाचा कसा उपयोग करायचा याचंही काम तिथून दिसतं. आता महाराष्ट्रामध्ये जो सम्राट नावाचा पेपर आहे आणि दुसरं लॉर्ड बुद्धा चॅनल, ह्या 2 सम्राट आणि लॉर्ड बुद्धा चॅनल यांना अस्पृश्य लोकांनी किंवा दलित लोकांनी मोठ्या प्रमाणावर मान्यता दिलेली आहे. यांची पॉप्युलॅरिटीसुद्धा होती, परंतु अल्टरनेटिव्ह मीडिया म्हणून उभा राहिले, परंतु त्यांच्याकडे अल्टरनेटिव्ह व्हिजन दिसत नाही. अल्टरनेटिव्ह व्हिजन नसल्यामुळं काय झालं, हे साचलेपण आलं, तेच पण आलं, रेटॉरिक आलं. त्याच्यामुळं जे नवीन अल्टरनेटिव्ह मीडिया, अल्टरनेटिव्ह व्हिजन नसल्यामुळं, अल्टरनेटिव्ह जे व्हिजन पाहिजे ते व्हिजन ना लॉर्ड बुद्धा चॅनलमध्ये दिसतं आपल्याला किंवा सम्राट पेपरमध्ये आपल्याला ते काही व्हिजन दिसत नाही आणि मग तेच साचलेपण आपल्याला त्याच्यामधून वाचायला मिळतं. त्यामुळे तो पर्यायी व्यवस्थेला पर्यायी ठरल असा तो पेपर बनलेला नाही सम्राट किंवा लॉर्ड बुद्ध चॅनलसुद्धा. तर ही एक नंतरच्या काळातली आपल्याला उपलब्धी म्हणता येईल. म्हणजे आपण बाबासाहेबांच्या काळातले जे प्रमुख पेपर आहेत ह्याचा अभ्यास केला, त्यानंतर बाबासाहेबांच्या नंतरचे पेपर आहेत याचाही अभ्यास केला आणि आजच्या काळामध्ये जर बघायचं म्हणलं, आजच्या काळा संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत. आज जर बघितलं तर मीडियाचे 4 प्रकार आहेत. एक प्रकार आहे ज्याला आपण 4 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया, दुसरा प्रकार आहे प्रिंट मीडिया, तिसरा प्रकार आहे ट्रॅडिशनल मीडिया आणि चौथा प्रकार आहे वोकल मीडिया. आणि आता एक नवीन पर्याय मीडिया निर्माण झालेला आहे, त्या मीडियाचं नाव आहे सोशल मीडिया. हा एक इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रकार आहे. आता जर आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया बघितलं, सगळे न्यूज चॅनल जे भारतातले जर बघितले, ते सर्व न्यूज चॅनलचे मालक बनिया आहेत आणि तिथं संपादक म्हणून ब्राह्मण लोक काम करतात. एकही न्यूज चॅनल शेड्यूल कास्टच्या लोकांचं नाही, शेड्यूल कास्टच्या लोकांचं नाही, अदर बॅकवर्ड क्लासच्या लोकांचं नाही, मराठा लोकांचं नाही, मायनॉरिटी लोकांचं नाही, ज्यांना आपण बहुजन म्हणू, त्यांचं एकही न्यूज चॅनल आज अस्तित्वात नाही. ही परिस्थिती आजच्या काळातली आहे. त्याच्यानंतर जो प्रिंट मीडिया आहे, ज्याला राष्ट्रीय मीडिया जर बघितलं, द हिंदू बघा, द टाइम्स ऑफ इंडिया बघा किंवा इंडियन एक्सप्रेस बघा, याने आपल्याला काय दिसतं तर हे पेपरचे मालक बनी आहेत आणि संपादक तिथे ब्राह्मण आहेत. म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचा जो प्रिंट मीडिया आहे त्या प्रिंट मीडियावर बी ब्राह्मणाचा आपल्याला जाणवतो.
तिसरा मीडिया आहे ट्रॅडिशनल मीडिया. त्या ट्रॅडिशनल मीडियामध्ये सुद्धा आसाराम बापू, फलाना बापू, टापू असे साधू जे की अंधश्रद्धाच्या नावाखाली ब्राह्मणवादाचा प्रचार प्रसार करतात. अंधश्रद्धेच्या नावाखाली, श्रद्धेच्या आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली ब्राह्मणवादाचा प्रचार करतात. तर ही सुद्धा भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागेल. ही ट्रॅडिशनल मीडियावर सुद्धा त्यांचा कब्जा आहे. आणि राहतो जो व्होकल मीडिया म्हणजे मी जे बोलत आहे, हा जो बोलण्याचा मीडिया आहे, तेवढ्या मीडियावर आपलं काम सुरू आहे. आणि पाचवा मीडिया जो तयार झालेला आहे तो मीडिया आहे सोशल मीडिया. आणि सोशल मीडियाला फार महत्त्व आज प्राप्त झालेलं आहे. कारण सोशल मीडियामध्ये प्रत्येक व्यक्ती आपली भूमिका मांडू शकतो. प्रत्येक व्यक्ती त्याच्या गावातली बातमी देऊ शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा पत्रकार इथे बनू शकतो सोशल मीडियावर. मग सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे. ट्विटरमध्ये हे करू शकतो. म्हणजे वेगवेगळे जे प्रकार आहेत सोशल मीडियाचे, व्हॉट्सअप आहे, याच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर आपण वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. परंतु याच्यामध्ये बी एक दोष आहे. हा दोष काय आहे की हा जो डाटा आहे, जर मध्यंतरी एक ॲनालिसिस आलं होतं की त्या डाटामध्ये तुम्ही 10 क्लिक करा. तुमच्या 10 क्लिकवरून फेसबुकचा जो अल्गोरिदम आहे तो अल्गोरिदम सांगतो तुम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही कोणत्या विचाराचे लोक आहात, तुम्ही कोणत्या संघटनेला हे करता, तुमचा महापुरुष कोणता आवडता आहे, तुमची विचारधारा आवडती कोणती आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, याचं ॲनालिसिस तुमच्या 10 क्लिकहून कळतं. म्हणजे 10 क्लिकच तुमच्या ठरवतात तुमचं भूमिका काय आहे. म्हणजे ज्या तुमच्या क्लिक आहेत ते अल्गोरिदम आहे, तो अल्गोरिदम कलेक्ट केला जातो. आणि हा जो डाटाचा सर्वात मोठा इश्यू आहे आज, डाटा चोरीचा, हा बिग डाटा आहे. आणि हा जो डाटा आहे, हा डाटा मध्यंतरी आता अमेरिकेमध्ये जे इलेक्शन झालं आणि ट्रम्प निवडणुकीला उभे होते, ट्रम्प निवडून आले, ट्रम्पनं सुद्धा या डाटाचा उपयोग केलेला आहे. त्या ॲनालिटिकल डाटा जो आहे तो कॅम्ब्रिज ॲनालिटिकल म्हणून त्याचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. तो मोदीने उपयोग केलेला आहे. तर हा जो डाटा आहे, हा डाटा हा रिस्कचा फॅक्टर आहे. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर आपण जे लिहितो, बोलतो, यावर वॉच ठेवला जात आहे, त्याचा अल्गोरिदम तयार केला जात आहे आणि तो डाटा नंतर विकला जात आहे. ही सुद्धा एक धोकादायक गोष्ट सोशल मीडियाच्या मार्फत घडत आहे. ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की सोशल मीडियाचा उपयोग करताना. परंतु आपल्याला सोशल मीडियाचा उपयोग करणं मात्र आवश्यक आहे. तो संघटितरित्या केला पाहिजे. नंबर 1, तो आपला जर मीडिया उभा करायचा असेल तो संघटितरित्या कार्य झालं पाहिजे. आपली एक न्यूज जर व्हॉट्सअपचे वेगवेगळे ग्रुप असतील, हजारो ग्रुप असतील, तर ते एक न्यूज एका तासामध्ये गाव पातळीवर पोहोचू शकते. म्हणजे दिल्लीतून गल्लीपर्यंत ती न्यूज जाऊ शकते सोशल मीडियाच्या माध्यमातून. हे यूट्यूब आहे, हे फेसबुक लाईव्ह आहे, या वेगवेगळ्या माध्यमातून आपण पोहोचू शकतो. आणि आपण जे ब्राह्मण बनियाचा जो मीडिया आहे त्याला काउंटर उभा करू शकतो, काउंटर मीडिया, अल्टरनेटिव्ह मीडिया उभा करू शकतो. परंतु अल्टरनेटिव्ह मीडिया उभं करत असताना त्याच्यामधली काही जी सिद्धांतिक गोष्टी आहेत हे आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आर्टिकल 19 संदर्भामध्ये आपण असं म्हणतो की आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि तेच स्वातंत्र्य, व्यक्तीला जे स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य मीडियाला सुद्धा आहे. म्हणजे मीडियाला वेगळं वेगळं कोणतं स्वातंत्र्य नाही. व्यक्तीचं स्वातंत्र्य हेच मीडियाला स्वातंत्र्य लागलेलं आहे. त्यामुळे मीडियाला जे आर्टिकल 19 लागू होतं ते मुळात व्यक्तीला लागू होतं, भारतीय नागरिकाला लागू होतं आणि मग मीडियाला सुद्धा लागू होतं. परंतु ही व्यवस्थाच अशी बनलेली आहे की आपण काय विचार करावा हे आपला प्रत्येकाच्या घरात टी व्ही आहे आणि तो टी व्ही ठरवतो. त्या टी व्ही जर तुम्ही मध्यंतरीच्या जर डिबेट बघितल्या, त्या न्यूज लॉन्ड्री असेल, त्याच्यानंतर रवीश कुमारच्या जर डिबेट बघितल्या, सगळ्या चर्चा बघितल्या, तर तुम्हाला प्रकाशानं जाणवेल की अगोदरच्या काळामध्ये मीडियामध्ये 50-60 पत्रकार असायचे, त्या बातम्या काढायचे. परंतु आता ते बंद झालेलं आहे आणि 4 ते 5 त्या न्यूजरूममध्ये पत्रकार बसतात. आणि न्यूजरूमच्या 4 ते 5 पत्रकारांना सरकारला कंट्रोल करणं एकदम सोपं गेलेलं आहे. आणि मग ते 4 ते 5 लोक भारतातल्या लोकांनी कोणती चर्चा केली पाहिजे हे ठरवतात. म्हणजे मीडिया गोष्ट ठरवते की लोकांनी विचार काय केला पाहिजे, लोकांनी चर्चा काय केली पाहिजे. म्हणजे त्या न्यूजरूममध्ये बसून आपल्याला ती न्यूजरूम अदृश्य आहे पण ती
बुद्धिमान व्यक्ती कोण आहे, बुद्धिमान व्यक्ती कसा ओळखायचा, जो अदृश्य गोष्टीही आपल्याला फक्त टी व्हीवर दिसतं, पण टी व्हीच्या पलीकडे आपल्या बघण्याची दृष्टी असली पाहिजे, त्या अदृश्य गोष्टी आपल्याला दिसल्या पाहिजेत, तो खरा बुद्धिमान. आणि मग तो जो बुद्धिमान व्यक्ती आपण ओळखू शकतो की ह्या न्यूज रूममधून ज्या न्यूज प्रसारित केल्या जातात आणि त्या ठरवून केल्या जातात, ज्या डिबेट केले जातात ते डिबेटसुद्धा ठरवून केले जातात. हिंदू मुसलमानांचे डिबेट, पाकिस्तानवरचे डिबेट, म्हणजे तो मध्यंतरी एक ध्रुव राठीनं एक व्हिडिओसुद्धा त्यावर बनवलेला आहे की आज तक असेल, इंडिया टी व्ही असेल, झी न्यूज असेल, यांचे जर डिबेट बघितले, पहिले म्हणजे 50 जर डिबेट बघितले, त्याच्यातले 25 ते 30 डिबेट तर पाकिस्तानवर आहेत. काही डिबेट बाकीचे मोदीचे गुणगान गाण्यावर आहेत. म्हणजे कामाचा एक किंवा दोन मुद्दे एका म्हणजे दोन प्राईम टाईममध्ये एक किंवा दोन मुद्दे ते घेतात. म्हणजे 50 जर डिबेटचं जर ॲनालिसिस केलं, त्या ध्रुव राठीनं ते एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता की कामाची गोष्ट ते बोलत नाहीत. पाकिस्तान दुश्मन आहे आणि ह्या न्यूज क्रिएट केल्या जातात. ह्या न्यूज अशा प्रकारे क्रिएट करून आपल्यावर लादल्या जातात. त्या चर्चा आपल्याला करण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. ह्या गोष्टी बी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. कारण न्यूजमुळं काय होतं, अतिप्रचार केला जातो. आज जर बघितलं अतिप्रचार आहे, मोदी 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 मोदी, एक अतिप्रचार आपल्याला दिसतो. दुसरी गोष्ट काय दिसते, अपप्रचार. अपप्रचाराला आपण म्हणू शकतो प्रपोगंडा, म्हणजे खोट्या गोष्टीचा प्रपोगंडा सुरू आहे. म्हणजे पत्रकारितेमध्ये दिल्लीमध्ये काय उत्पन्न होलं पाहिजे, म्हणजे दिल्लीमध्ये बातम्या उत्पादित केल्या जातात. म्हणजे दिल्ली काय आहे, पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजे, सवाल खडा करना चाहिए. म्हणजे जे प्रश्न उपस्थित करणं ही भूमिका पत्रकारांची आहे. पत्रकार प्रश्न उपस्थित करत नाहीत, पत्रकार बातम्या उत्पादित करतात. सवाल म्हणजे प्रश्नाचं उत्पादन बंद झालेलं आहे आणि फक्त बातम्यांचं उत्पादन सुरू आहे दिल्लीमधून. तर हे सगळं जे कंट्रोल सुरू आहे, या कंट्रोलच्या सुद्धा आपण मर्यादा आणि ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे भारतामधला मीडिया असेल किंवा जगभरातलाच मीडिया आहे, तो लोकांचं जनमत बनवण्याचं साधन आहे. त्यामुळं सोशल मीडिया संदर्भामध्ये, सोशल मीडिया मध्यंतरी इजिप्त वगैरे त्या देशामध्ये भरपूर सारं क्रांतीचं वातावरण तयार झालं सोशल मीडियानं. परंतु सोशल मीडियाची एक मर्यादा आहे. सोशल मीडियाची मर्यादा आहे, सोशल मीडिया क्रांती करू शकत नाही. कारण क्रांती करण्यासाठी त्यागी आणि बलिदानी लोकांची गरज लागते. क्रांती करण्यासाठी संघटित शक्तीची गरज लागते आणि ती फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून मिळणार नाही, तर ती त्याग आणि बलिदानातून उभा राहिलेली गोष्ट आहे. हां, क्रांतीसाठी वातावरण तयार करण्याचं काम सोशल मीडिया करू शकतो, पण सोशल मीडियाच क्रांती करेल असं जर कोणाला वाटत असेल तर ते गलत आहे. याच्यामध्ये काही तथ्य नाही. तर सोशल मीडिया क्रांतीसाठी वातावरण तयार करू शकतो मात्र, आणि ते केलं पाहिजे. आणि या संदर्भामध्येच आपली जी पत्रकारितेची भूमिका आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे, तीच भूमिका घेऊन आपण सोशल मीडियावरती प्रत्येक व्यक्तीनं लिहिलं पाहिजे, व्हिडिओज टाकले पाहिजे, ट्विटरवर ट्रेंड बनवला पाहिजे. आज आंबेडकरीवादी लोकांचा ट्विटरवर ट्रेंड आहे. तर ट्विटरचा ट्रेंड आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे आणि यूट्यूब आहे. या माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. उपयोग जर केला तर आपलं जनमत उभं राहील, आपली चळवळ उभा राहील. आपल्या चळवळीला, आंबेडकरी चळवळीला उभा करण्यासाठी या साधनाचा आपण उपयोग केला पाहिजे. जर उपयोग केला तर ह्या चळवळी उभा राहतील, मोठ्या प्रमाणावर या चळवळी उभा राहतील. मला वाटतंय की या संदर्भामध्ये मी ज्या गोष्टी बोललो त्याचा मी आता एक सारांश सांगतो. पहिली गोष्ट मी जे बोललो की म्हणजे विश्वभरामध्येच जो नॉम चॉम्स्की असेल, कार्ल मार्क्स असेल किंवा ग्रामशे असेल किंवा एरिक फॉर्म असेल, यांनी जी भूमिका मांडलेली आहे की ज्यांचं सरकार असतं, ज्यांची सत्ता असते, जो शासक वर्ग असतो, याचं मीडियावर कंट्रोल असतं, लोकांनी काय विचार करावा यावर कंट्रोल असतं. ही एक भूमिका मी सांगितली, एक वैश्विक स्तरावरची. भारतामध्ये सुद्धा पत्रकारितेचा जन्म कसा झाला, पहिला पेपर कुणी सुरू केला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता पहिली कुणी सुरू केली, त्यानंतर बहुजनांची पहिली पत्रकारिता दिनबंधूपासून कशी सुरू झाली, अस्पृश्यांचा पहिला पेपर विटाळ विध्वंसक हा कसा सुरू झाला, त्यानंतर बाबासाहेबांची जी पत्रकारिता आहे आणि त्यांचे जे 5 पेपर आहेत, मूक नायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत, या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती सांगितली. त्याच्यानंतर बाबासाहेबाच्या नंतर दलित पॅंथरचे जे मुखपत्र होते त्याबद्दल माहिती सांगितली. आणि नंतरच्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये सम्राट असेल, लॉर्ड बुद्धा चॅनलची भूमिका काय हे सुद्धा सांगितली.
त्यानंतर बामसेफ असेल, BSP असेल, यांचे मीडिया संदर्भातली काय भूमिका आहे ही सुद्धा तुम्हाला सांगितली. आणि आजच्या या ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर आणि प्रिंट मीडियावर ब्राह्मणांचं आणि बनियांचं कसं वर्चस्व आहे हे सुद्धा यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. आणि मग शेवटचा जो टप्पा होता त्यामध्ये सोशल मीडियाचं महत्त्व, सोशल मीडिया हा उपयोग केला पाहिजे आणि सोशल मीडियाच्या काही कमी खामी आहेत याचीसुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर एकंदरीत आपण आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून लोकशाहीमध्ये ही जी लोकशाहीचं चौथा पिलर मानला जातो, मीडियाला लोकशाहीचा चौथा पिलर मानला जातो, परंतु हा मीडिया लोकशाहीचा चौथा पिलर या अर्थानं काम करताना दिसत नाही. तर तो लोकशाहीचा नाही तर सरकारचा पिलर आहे असं काम करतो. लोकशाहीचा पिलर हा राहिलेला नाही. ज्याला आपण मेनस्ट्रीम मीडिया म्हणतो, तो मेनस्ट्रीम मीडियासुद्धा आता मेनस्ट्रीम मीडिया नाही, तो मनुस्ट्रीम मीडिया झालेला आहे. मनुस्ट्रीम मीडिया म्हणता येईल याला आपल्याला मेनस्ट्रीम मीडिया म्हणता येणार नाही. त्यावर सुद्धा जो मेनस्ट्रीम आहे त्या मेनस्ट्रीम मीडियावर सुद्धा त्यांचा कब्जा आहे. आता आपल्या हातामध्ये फक्त तो सोशल मीडियाच राहिलेला आहे. तर या सोशल मीडियाचाच आपण मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल. कारण काय होतं आहे की लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आपण मीडियाला म्हणतो, हे जगातल्या लोकशाहीला ही गोष्ट लागू होते. मीडिया म्हणजे जे 4 स्तंभ आहेत लोकशाहीचे, त्या 4 स्तंभापैकी जो एक स्तंभ आहे मीडिया, तो जगभरातल्या लोकशाहीला लागू होतो. परंतु भारतामध्ये मीडियानं कधीही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे अशी भूमिका घेतलेली नाही. भारतातल्या मीडियानं कधीच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका घेतलेली नाही. त्यामुळं भारतातल्या मीडियाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणता येत नाही. कारण भारतातल्या मीडियानं तशी कधी भूमिकाच घेतली नाही. जर भूमिकाच घेतली नाही तर त्याला आपल्याला चौथा स्तंभ म्हणता येणार नाही. मीडियाचं महत्त्व हे विरोधी पक्षासारखं असतं. मीडियानं प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. मीडियाचं संदेह निर्माण केला पाहिजे, प्रश्न उपस्थित केले पाहिजे. प्रश्न उपस्थित करणं हे मीडियाचं काम आहे. आजचा मीडिया जसं काय सरकारचं मंत्रालय आहे अशा प्रकारे न्यूज दाखवतो. प्रश्न विचारणं तर दूरची गोष्ट आहे, प्रश्न विचारणं लांबची गोष्ट आहे. अशी मीडियाची भूमिका ही विरोधी पक्षासारखी असली पाहिजे. त्यानं प्रश्न उपस्थित केला पाहिजे, त्याच्यामध्ये क्रिटिसिझम असला पाहिजे. परंतु ह्या गोष्टी आजचा मीडिया करत नाही. त्यामुळं त्याला चौथा स्तंभ, जो मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, हा तर हा सर्वात मोठा भ्रम आहे की मीडिया हा चौथा पिलर आहे. हा सर्वात मोठा हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तर मागच्या काही वेळेपासून मी जी ही माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही सर्व लोकांनी लक्षपूर्वक ऐकली, त्याबद्दल धन्यवाद. आणि हा जो ग्रुप आहे या ग्रुपच्या सर्व मेंबर्सचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा, करोनाची जी महामारी पसरलेली आहे या महामारीच्या काळामध्ये सुद्धा ही वैचारिक जी बाबासाहेबांची भूमिका आहे ह्या ग्रुपच निघाला आहे. आम्ही अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे, तर ह्या अनुयायी लोकांनी ही जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा. ही जी बाबासाहेबांची भूमिका आहे अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा हा चांगला उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.